नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एमएससीआयटीच्या फायनल एग्जाममध्ये विचारले जाणारे टॉप 20 प्रश्न। तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरू। आणि हा भाग आपला तिसरा होणार आहे। याच्या अगोदर मी 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि हा तिसरा होणार आहे आणि याच्यानंतर अजून एक भाग आपला येणार आहे। तर टॉप 20 चे 4 व्हिडिओ झालेले आहे आपले टॉप 20 MCQ चे। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर चला करू आपल्या व्हिडिओला सुरू। तर त्यानंतर बघा, VPA हे सर्वसाधारणपणे कशाचे संक्षिप्त रूप म्हणून वापरले जाते म्हणत आहे। तर त्याला आपण व्हर्च्युअल पर्सनल असिस्टंट असं म्हटले जाते, म्हणून याचं उत्तर ऑप्शन 1 आहे। पुढचा प्रश्न, समजा तुम्ही गुंतागुंतीची कामे करण्यासाठी AI चा वापर करण्याचा समावेश असलेल्या एका प्रोजेक्टमध्ये काम करत आहात आणि तुम्हाला काही विशिष्ट समस्या भेडसावत आहेत। अशी कामे करताना मानवी बुद्धिमत्तेची बरोबरी करणे किंवा त्याच्या पुढे जाण्याच्या बाबतीतल्या AI सिस्टीमच्या मर्यादा तुम्ही सांगू शकाल का म्हणत आहे। तर त्याचं उत्तर बघा, तर त्याचं उत्तर ऑप्शन 2 आहे। ते मानवी भावनांची पुनरावृत्ती करू शकत नाही, हे त्याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न, युजरच्या आधीच्या वागण्याचे विश्लेषण करून त्यांच्याशी संबंधित कंटेंट किंवा उत्पादने सुचवण्याबाबतच्या AI च्या क्षमतेसाठी कोणता शब्द वापरला जातो म्हणत आहे। तर त्याला आपण प्रोडक्टिव्ह ॲनालिटिक अंडरस्टँडिंग म्हटले जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न, मशीन लर्निंगच्या संदर्भात कॉम्प्युटरला अनेक उदाहरणे दाखवण्याचे फायदे काय असतात म्हणत आहे। तर त्याला आपण तर त्याचं उत्तर बघा, ऑप्शन 4 आहे। त्याद्वारे कॉम्प्युटरला पॅटर्न्स आणि वैशिष्ट्ये शोधण्याची मुभा मिळते, हे त्याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न, मशीन्स काही वेळा मानवी बोलणे समजू का शकत नाही म्हणत आहे। तर मशीन का समजू शकत नाही, कारण वेगवेगळ्या प्रकारचे उच्चार आणि त्याच्या मागे असलेला गोंगाट, त्याच्यामुळे ते समजू शकत नाही, हे त्याचं उत्तर असणार आहे। ज्या व्यक्ती हालचाल कमी करू शकतात त्यांना स्पीच रिकग्निशन कशा प्रकारे मदत करते म्हणत आहे। तर त्याचं उत्तर बघा, ऑप्शन 4 आहे। त्यांना त्याच्या आवाजाच्या माध्यमातून उपकरणांचे नियंत्रण करण्याची सुविधा देऊन, हे त्याचं उत्तर आहे। मशीन लर्निंग भविष्यात शिक्षण क्षेत्रात कोणती भूमिका बजावू शकते म्हणत आहे। तर त्याचं उत्तर बघा, ऑप्शन 1 आहे। विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा लक्षात घेऊन वैयक्तिक होमवर्क आणि धडे उपलब्ध करून देणे, हे त्याचं उत्तर आहे। AI आणि ML चा वैयक्तिक वापर कोणत्या तंत्रज्ञानामुळे शक्य होतो म्हणत आहे। तर त्याचं उत्तर बघा, तर त्याचं उत्तर पहिलेच आहे, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क आहे। डॅश हा एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत डेटा पाठवणाऱ्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स आहे म्हणत आहे। तर त्याला आपण कम्युनिकेशन सिस्टीम म्हटले जाते। नॅरो AI कामांगणित सुधारणा कसा करत जातो म्हणत आहे। तर त्याचं उत्तर बघा, तर त्याचं उत्तर ऑप्शन 3 आहे। डेटामधून आणि चुकांमधून शिकून, हे त्याचं उत्तर असणार आहे। खालीलपैकी कोणते उदाहरण मोठ्या संस्थेमध्ये व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणजेच VPN ची गरज सर्वात चांगल्या प्रकारे दाखवते म्हणत आहे। तर त्याचं उत्तर बघा, तर त्याचं उत्तर आहे, पहिलेच आहे, दूरस्थपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीच्या नेटवर्कला सुरक्षित प्रवेश प्रदान करणे, हे त्याचं उत्तर असणार आहे। व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे असे का म्हटले जाते म्हणत आहे। तर त्याचं उत्तर बघा, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन 2 नंबर, बदलत्या वातावरणाशी जुळवून घेता
येण्यासाठी हे त्याचं उत्तर असणार आहे. AI वर आधारित सिस्टीम फ्रेशर्ससाठी करिअरचे पसंतीक्रम ठरवायला कशा प्रकारे मदत करतात म्हणत आहे. तर त्याचं उत्तर बघा, तर त्याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. कल चाचणी आणि क्षमता यांचे विश्लेषण करून. पुढचा प्रश्न, AI ने विनोद आणि उपरोध समजून घेण्यासाठी प्राथमिक आव्हान काय असते म्हणत आहे. तर त्याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. बारीक संदर्भाचे आकलन न होणे हे आहे. मशीन लर्निंग इंजिनियर्स AI मॉडेल्सना कायम करतात म्हणत आहेत. तर काय करतात बघा, तर AI मॉडेल्सना अधिक फाईन ट्यून करणे आणि युजरच्या पसंती क्रमाची रचना सुधारणे हे त्याचं उत्तर असणार आहे. AI मधील कोणत्या प्रकार कॉम्प्युटर्सना मानव ज्या प्रकारे विविध गोष्टीकडे बघतो त्या प्रकारे चित्रे आणि व्हिडिओचे विश्लेषण करणे आणि ती समजून घेण्याची क्षमता प्रदान करतो म्हणत आहे. तर त्याला आपण काय म्हटले जाते, तर त्याला आपण कॉम्प्युटर व्हिजन म्हटले जाते. पुढचा प्रश्न, AI विषयक व्यावसायिकांमध्ये तंत्रज्ञान विषयक गोष्टीबरोबरच आणखी कोणत्या गोष्टीबाबत जागरूकता असणे आवश्यक आहे म्हणत आहे. तर कोणती जागरूकता असणं आवश्यक आहे. तर त्याचं उत्तर फक्त राजकीय परिणाम आहे. AI एथिक्समध्ये पारदर्शकता का महत्त्वाची असते म्हणत आहेत. तर त्याचं उत्तर आहे बघा, ऑप्शन 1 आहे. त्यामुळे विश्वास तयार होणे आणि AI ची निर्णय क्षमता समजून घेणे यात मदत होते हे त्याचं उत्तर आहे. AI सिस्टीममध्ये बायस बाबत उपाययोजना करण्यासाठी कोण जबाबदार असते म्हणत आहे. तर कोण जबाबदार असते बघा, तर त्यासाठी बघा AI डेव्हलपर्स आणि युजर्स हे जबाबदार असते. आणि आजचा शेवटचा प्रश्न बघा, AI आणि ML दैनंदिन आयुष्यात कोणते 3 मूलभूत फायदे उपलब्ध करून देतात म्हणत आहे. तर त्याचं उत्तर बघा, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन 2 आहे. सर्जनशीलता, बदलण्याची क्षमता आणि बुद्धी हे त्याचं उत्तर आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले टॉप 20 प्रश्न झालेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.